कोल्हापूरकर. तुम्हाला माहित आहे का कोल्हापूरमध्ये आदिलशाही कधी आली ते? दिल्लीच्या खिलजी सुलतानांनी इसवी सन 1328 मध्ये यादवांचे साम्राज्य जिंकले आणि त्यानंतर महाराष्ट्रावर दिल्लीची सत्ता लागू झाली. परंतु ही सत्ता फार काळ टिकली नाही. लवकरच दिल्लीच्या सुलतानाचा दक्षिणेतील प्रतिनिधी जाफर खान उर्फ हसन गंगू ब्राह्मणी याने गुलबर्गा येथे इसवी सन 1347 मध्ये बहमनी साम्राज्याची स्थापना केली. यानंतर महाराष्ट्रावर टप्प्याटप्प्याने बहमनी राजवट सुरू झाली आणि कोल्हापूर सुद्धा या सत्तेखाली आले. पुढे 15व्या शतकाच्या अखेरीस बहमनी साम्राज्याचे विघटन झाले. त्यातून निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही आणि कुतुबशाही अशी 5 इस्लामी राज्ये दक्षिण भारतात उदयास आली. याच काळात कोल्हापूरवर आदिलशाही राजवट अंमलात आली आणि इतिहासाचा एक नवा अध्याय सुरू झाला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.